साहेब नमस्कार. हॅलो. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार नमस्कार. बांधकाम अधिकारी ना जिल्हा परिषद. हो 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 जगताप साहेब, मी भैया बोलतोय, प्रभाकर भैया देशमुख. हो हो बोला की आहे नंबर साहेब माझ्याकडे. तीच परवा बोललो होतो तुम्हाला ती. हो 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 साहेब. काय रस्ताच गायब आहे तिथला. त्या शेतकऱ्याने किती अडचणी येतात. कुरुल कामठी तुम्हाला सांगतो. हो पुन्हा ते पाकणी पाटीला जाण्यासाठी विरोड्यावरनं रस्ता आहे. बरं. काचेवाडीची लोक असू द्या, पुन्हा सावाळीची लोक असू द्या, इसगावची लोक असू द्या, तिथलं हो, काही सर. कामगार एमआयडीसी मध्ये जातात कामाला, चिंचोली एमआयडीसी मध्ये. हो हो तिथलं तुमचं नियोजन पाहिजे. तुम्ही 1 वर्षापूर्वी तुम्हाला अर्ज दिलाय पंडित गाव्हाणेने आणि बालाजी गाव्हाणे. हो. आणि तिथं आपली जबाबदारी आहे ना, आपलं कर्तव्य पार पाडा ना तुम्ही. तुम्ही अधिकारी हो, आहे, जिल्हा परिषद कर्तव्य सर, काय करतोय मान्य आम्ही? काय म्हणले मुळीक साहेबांचं काम चांगलं आहे. ते रावसाहेब म्हणतात ती बांधकाम अधिकारी जबाबदारी आहे ना. त्या नाही, रावसाहेबला आम्ही काय विनाकारण करतोय, साहेब? यांनी भेटायचं हे करायचं चांगल्या अधिकाऱ्याला. नाही, तुमची आम्ही जबाबदारी काय मला सांगा. करतोय? ऐका, तिथं रस्ता डांबरीकरण तुम्ही पत्र काय दिले पंडित गाव्हाण्यांना? डांबरी रोड केलेला आहे 2 वेळा. ते हो. रस्त्याचं डांबरीकरण गेलं कुठं? ते पैसे कोणी आणले? ते बेकायदेशीर कोणी केले? तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला सांगतो, त्या कुरुलपासून पूर्ण सगळी चौकशी लावा. ती डांबरीकरण हो. किती किलोमीटर पर्यंत पैसे तुम्ही काढलेलं बजेट आहे. हो, आणि हो, ती हो, हो. मध्ये कम्प्लीट रस्ता गायब आहे. ते कॅनॉलवरनं अडचणीत येतात लोक. पावसाळ्यात इतका त्रास होतो विरोड्याच्या लोकांना शेतात जायला यायला, किंवा कुरुलच्या लोकांना तिकडे विरोड्यावरनं पुढे जावं लागतंय. मग हा रस्ता चोरला कुणी? रस्ता गायब कुणी केलाय? कोण शेतकरी आहे तो? कुणी का असं मला कोण माहिती आहे? कुणी अतिक्रमण केले? काय रस्ता शासनाचा हाणलाय? बरं. एवढं मोठं व्हायला लागा, स्वप्न बघायला नाही, लागा. नाही, आम्ही आई काय शेतकरी करणार आहे, मराठी साहेब, लागा, त्या घरकुल दिवशी- मंजूर झालं तर त्या बिचाऱ्याला अर्धा गुंठा गावात जागा नाही द्यायला शासनाला. हो हो ती बिचारा 2-2, 3-3 वर्ष घरकुल मंजूर असून ती त्या जागेत जागा बांधायला नाही नाही. आणि तुम्ही असं बेजबाबदारपणे वागत असाल तर नाही, मस्ती नाही. म्हणून नाही. मी ऐका, रितसर पोलीस स्टेशनला मी रितसर पोलीस स्टेशनला पत्र देऊन कुलूप लावून कोंडून टाकेन मग जिल्हा परिषद मोहोळच्या नाही नाही कार्यालयात. आम्ही काय करणार आहे सर, सांगतो की सर तुम्हाला. आम्ही काय करणार आहे आता, ती पूर्ण स्थळ पाणी करतोय आता आम्ही 1-2 दिवसामध्ये. काय तुमचं करतोय पार पाडा ना. आता परवा मामा ऍडमिट आहेत, नातं असतंय. मलाही जाणीव आहे. हो, कोणी हो, असं हो, आजारी हो, पेशंटला भेटायला हो, गेल्यावर मी हो. बोलणं बंद केलं. तुम्हाला काळजी घ्या म्हणलं त्या पेशंट. नाही नाही नाही, आता काय करतोय सर मी? हा? नाही नाही नाही, मी काय करतोय आता, उद्या तुम्हाला ऐका, उद्याचं- जगताप साहेब 1 वर्षापूर्वी निवेदन दिले तुम्हाला, अर्ज दिलाय पंडित गाव्हाणेने, बालाजी गाव्हाणेने. हो, हो, सचिन हो. आवतडे तळमळ आहे. मग तुम्ही जर असं नियोजन ठेवत नसाल तर तुमचं कर्तव्य पार पाडा ना. तुम्ही कर्तव्याला नाही नाही करतोय भेटत सर. करा. उद्या तिथल्या परवा लोकांचं अवघड दिवशी होईल. उद्या कुलूप ठोकल्यावर मग अवघड होईल तुम्हाला. मी नाही नाही, तहसीलदार परवाच्या बुधवारी आणि मी- जाऊन पूर्ण स्थळ पाणी करतोय. काय त्याची पूर्ण डिटेल तुमची बघतोय. चौकशी लावावी लागेल मला पुन्हा. मी सोडणार नाही. ना अजिबात. तिथं रस्त्यातल्या हो, सर. डांबरीकरणात बिल साहेबांना अधिकाऱ्यांनी काढून कसं काय दिलं? एमबी कसं काय केली तिथं रस्त्यात नसताना? ही डांबरीकरणाचे हो. पैसे बिल उचललं कोणी? कोण आहे तो ठेकेदार बांधता जागीरदार? हो. फसवणूक करतो काय? वाट लागेल देशाची. अशी जर तळागाळातल्या किरकोळ गोष्टीकडे दुर्लक्ष करत गेला नाही तर नाही, तेच बघतो सर मी. सगळीकडच्या कधी ग्राहकाची वाट रस्ता लागेल ना. झालाय, काय अधिकारी झालाय, लक्ष देत नाही कुठल्या म्हणजे ठेकेदार प्रत्येक असाच वागेल ना. उगं भैया देशमुख डोळ्यात तेल घालून काम करतात माझे जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते. आता जे शेतकऱ्याला लोकांना जाणीव असो ना असो ते विषय नाही. लोकांच्या अडचणीत मला काम करत राहायचं आहे. नाही नाही नाही, पूर्ण आम्ही काय करतो कोण सर, अडचणीच्या बुधवारी कामाला जाऊन धावून सगळं येतोय, पळत येतोय? सगळं किती चेक लोकांना त्रास करतो. होतो मला सांगा बरं. कुठल्या वर्षात झालाय, काय झालाय, ते रस्त्याची पूर्ण माहिती वगैरे घेतो. पूर्ण मी त्याचा सगळे 2 अलाइनमेंट दिवसात बघतो आम्ही. जगताप साहेब 2 हा. दिवसात सगळे पुरावे गोळा केले. हो. तत्कालीन कोण अधिकारी आहे त्याला पण सोडणार नाही मी. हो, हो, तुमची सर. जबाबदारी आहे. तुम्ही 2-3 वर्ष नाही झाले नाही, जिल्हा करतोय मी परिषद करतोय. एक मला फक्त उपबांधकाम 2-4 दिवस 2-4 दिवस वेळ द्या सर. मी नियोजन सगळी माहिती ठेवा. काढतो. सर तुम्हाला पत्र देतोय मी. तुम्हाला हो सांगतो. हो सर. हो हो सर. हो सर. हा, हो उद्या सर. ज्याला हो पत्र सर. देतोय तुम्हाला. हो नियोजन सर. ठेवा. मी तुम्ही आमचे 1-2 दुश्मन नाही, तुम्ही 4-5 माझ्या दिवस द्या भावासारखे. मला. पण ह्या नाही, नाही, बाबतीत 100% मोठं आंदोलन उभा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने पोलीस स्टेशनला रिस्टर कळवून मी कुलूप लावणार आहे कार्यालयाला तुमच्या. हो सर. हो अजिबात सर. गप बसणार मी- नाही. असला मनमानी मला कारभार प्रत्येक तुम्ही डोळ्याने पाच- बघून 1 वर्षापूर्वी सांगून तुम्ही का चौकशी लावली नाही? तुम्हाला भैया देशमुखने निवेदन द्यायची काय गरज आहे? आम्ही तुम्हाला 1 वर्षापूर्वी अर्ज दिला त्या पंडित गाव्हाणेनं. तुमची जबाबदारी नाही का? तुमच्या जिल्हा परिषदचा रस्ता चोरीला गेलाय. तो रस्ता कुठे गेलाय? तरी सुद्धा त्या रस्त्यात रस्ता नसताना, तिथं डांबर नसताना, खडीत हातरलेले नसताना, मुरुम टाकलेलं नसताना ते बिल काढलं कसं काय 2 वेळा? पाहतो मी सर. कधी झालंय, कुठल्या वर्षात झालंय, ते सगळी माहिती काढतो. मला 1-2-4 दिवस वेळ द्या सर. मी सगळी माहिती वगैरे काढून तुम्हाला डिटेल त्याचं ब्रीफिंग करतो सर. मी काय. कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री आणि मी बांधकाम मंत्र्यांना शेवट बोलणार आहे. मी मुंबईला जाणार आहे 4-5 दिवसात तुम्हाला सांगतो. हो हो सर. हो, मी काढतो सगळं. मला 1-2-4 दिवस वेळ द्या सर. मी सगळी डिटेल माहिती काढून ब्रीफिंग वगैरे करून देतो सर तुम्हाला. 5 तारखेला जाणार आहे. तुम्ही काय काय करतोय बघतो. तुमचं लक्ष पाहिजे. तुमचं कर्तव्य पार पाडा तुम्ही. कोण दुश्मन नाही. 100% सर. खाजगी काम आहे. लोकांची 100% आपदा होती. माझा तुम्हाला शब्द आहे. तिथनं माझा तुम्हाला शब्द आहे 100% हे विषय
मार्गी लावू आपण सर. करून घ्या. तुम्हाला माहिती आहे मी लक्ष घातल्यावर काय होते. मस्ती म्हणून नाही, मोठेपणा माझं काय नाही, मी कवाच येत नाही, जात नाही तिथनं. कवा तर जाणार, कोणाचं लग्न असलं, कोण बये झाल्यावर जाणार भैया देशमुख तिकडे. हो सर, हो सर. करून घ्या, नियोजन ठेवा. ते बेकायदेशीर बिल गेली कुठं, बेकायदेशीर असताना डांबरीकरणात पैसे आणले कोणी, करून द्या सगळं डिटेल करा. तुम्हाला पत्र देतो उद्या मी. हो सर, हो सर, हो सर, हो सर. धन्यवाद, थँक्यू. आणि ते सवाळ्याचा रस्ता केला का, ते सवाळ्याचा तुमचा तिकडचा तसंच आहे राहिलेलं, ते करून घ्या. अर्धवट राहिलेलं आहे सवाळ्याच्या पाटीला रस्ता येतो सवाळे गावातनं, कच्चा रस्ता आहे तिकडला. नाही तो पीडब्ल्यूडी कडे सर आपल्याकडे. आणि दुसरा रस्ता आहे की तुमच्याकडे, तुम्ही त्या ह्याच्यात इनकीकडचा. हा, इनकीकडचा आपल्याकडचा. किती लोकांना कामच मंजूर नाही ना सर तिथं रस्ता. नाही का, मंजुरीसाठी तुम्ही मागणी केली नाही का निधीची, तुम्ही शासनाची तुमची जबाबदारी प्रत द्या मला मागणी केली. हो मी देतो सर, देतो सर. हो त्याची प्रत द्या मला. त्या लोकांची शेतात येता जाता जनावर असते ती, दुधाची केंद्र असते ती, मेंटेनन्स खर्च वाढतो मोटरसायकलचा. सगळं भैया देशमुख डोळ्यात तेल घालून काम करतो, पण मतदाराला कळत नाही ना. सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन आम्ही डोळ्यात तेल घालून काम करतो, लक्ष असतं सगळीकडे. ती आपली जबाबदारी आहे. आपण भारतीय आहे, ह्या भारतामध्ये राहतोय, देशाची सेवा करणं आपली जबाबदारी आहे. राज्य असो, तालुका असो, गाव असो, जिल्हा असो, ती करून घ्या. ती तुम्हाला सांगतो एवढे प्रश्न बघा, ते नियोजन करा. रस्ता गायब आहे तिथला रस्ता पूर्ण बाजूला काढा, त्या नोटीस काढा, त्यांना तुम्हाला सांगतो रिसर कोण असतील त्यांना. आणि ती पूर्ण रस्ता किती आहे काय आपल्या शासनाच्या ह्याच्यातला तो काढून घ्या. पूर्ण रस्ता चालू करा 1 महिन्यात. देतो मी पत्र तुम्हाला उद्या. बाळासाहेब पत्रकार बी 2-3 वेळा फोन आला तुम्हाला सांगतो त्यांचा. जगताप साहेब, बाळासाहेब पारवे म्हणून आहेत ते, आदर्श संपादक आहेत ते, खूप तळागाळातल्या लोकांसाठी काम करतात. त्यांचा फोन आला, त्यांना म्हणजे जगताप साहेब सोमवारी येतो म्हणजे त्यांनी काय काय म्हणतात बघू, नाही तर आपण कुलूप ठोकायचं बघू पुढचं काम म्हणजे पोलीस स्टेशनला पत्र करून घ्या व्यवस्थित. थँक्यू. ठीक आहे.